नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी मी 100% सांगते तुम्हाला की आयुष्यभर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, नियम काय आहेत, अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला आयुष्यभर कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, कोणालाच याबद्दल माहिती विचारण्याची गरज पडणार नाही किंवा गूगल करण्याची गरज पडणार नाही। अगदी सगळी तुमच्या मनातली भीती जी आहे ती निघून जाऊन पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने, भक्तीने न घाबरता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल आणि आपल्यासारख्या अनेक स्वामी भक्तांना, अनेक सेवेकऱ्यांना गुरुचरित्र पारायण करण्याबद्दल तुम्ही मोटिवेट सुद्धा कराल। जेव्हा आपली तब्येत खराब असते बघा, जेव्हा आपण आजारी असतो, आपण डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टरचं काय काम असतं की त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो औषध उपचार करणे आणि कुठे जे आपलं मन दुःखी आहे, खचलेलं आहे की सारखं आजारपण माझ्या मागे, सारखं आजारपण माझ्या मागे, तर कुठेतरी आपल्या मनाला उभारी देणं की नाही, या औषध उपचारांनी तुम्ही ठीक होणार आणि 100% तुम्ही बरे होणार। जसं की आपण एखाद्या ॲस्ट्रोलॉजर कडे गेलो तर त्या ॲस्ट्रोलॉजरने घाबरवून की तुम्हाला हा ग्रह वक्री आहे, तो ग्रह निगेटिव्ह आहे, याची युती आहे, तुमच्या आयुष्यात असं होणार तसं होणार हे सांगणं त्याचं काम नाहीये। ते आहे 100% आहे। ॲस्ट्रोलॉजरचं काम काय आहे की त्यातून बाहेर कसं पडायचं, जे नकारात्मक प्रभाव देणारे ग्रह आहेत त्याचा सकारात्मक प्रभावामध्ये कसा बदल करायचा, यासाठी उपाय देणं, रेमेडीज देणं किंवा ज्या काही गोष्टी असतील की आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी साठलेली आहे, त्या ग्रहांबद्दल जी काही भीती आहे ती घालवणं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवणं। त्याच पद्धतीने जे आम्ही क्रिएटर आहोत किंवा जे लोक व्हिडिओ बघा, मी तुम्हाला काहीतरी माहिती सांगते तर मी तुमच्या मनामध्ये भीती वाढवणं की गुरुचरित्र पारायण करणं खूप अवघड आहे, असं आहे तसं आहे, असे नियम आहेत तसे नियम आहेत, यांनी करू नये त्यांनी करू नये, नाही नाही नाही। माझं काम काय आहे, तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती काढणं आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आणणं, महाराजांच्या चरणांपाशी तुम्हाला आणून सोडणं। जेव्हा तुम्ही महाराजांना शरण गेले, महाराजांच्या चरणापाशी आले, तेव्हा महाराज आपोआप तुम्हाला तुमच्याकडून जी काही सेवा करून घ्यायची ती महाराज करून घेतील, तुमच्यावर जी काही कृपा दृष्टी करायची ती महाराज करतील। पण जर का मी तुम्हाला भीती 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 मनामध्ये वाढवणाऱ्या गोष्टी जर सांगितल्या तर तुम्ही महाराजांच्या जवळ याल का, तुमच्या मनामधील भीती जाईल का, तुम्ही दूर 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 पळत जाणार। पण मला तुम्हाला महाराजांच्या जवळ आणायचं आहे, कारण माझ्या स्वतःचं आयुष्य या सेवेने पूर्णपणे बदललेलं आहे। मी आज जी काही आहे, जे काही माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं आहे, चांगल्या गोष्टी आहेत, ते सर्व काही गुरुचरित्र पारायण आणि दत्त महाराजांच्या कृपेने आहे। आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत, घडल्या आहेत, घडत आहेत, पुढे घडणार आहेत, ते काही माझ्या कर्मानुसार असेल, माझं प्रारब्ध असेल, पण त्यातून सुद्धा बाहेर निघण्याचा मार्ग मला महाराज दाखवत आहेत। मी 2018 पासून प्रत्येक महिन्याला माझ्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करते आणि जसे जसे महिन्यामागून महिने जातात, दिवसामागून दिवस जातात, तसं तसं महाराजांच्या कृपेने, आशीर्वादाने सर्व काही चांगलं झालेलं आहे। जे काही वाईट झालेलं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ते माझ्या कर्मानुसार झालेलं असेल, महाराजांच्या सेवेमुळे नाही। कारण महाराज माझी आई आहेत, वडील आहेत, बंधू आहेत, सखा आहेत, सर्व काही आहेत। मला भाऊ नाही म्हणून मी महाराजांची माझे मोठे बंधू म्हणून, माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते। मग एक भाऊ, माझे ते वडील, माझी ती आई आपल्या लेकराचं, आपल्या बहिणीचं कसं काय वाईट करू शकेल? सगळ्यात मोठा प्रश्न की माझ्याकडून काही चूक झाली, मी असं केलं, माझ्याकडून तो नियम नाही पाळला गेला तर देव शिक्षा करेल, महाराज शिक्षा देतील, असं होईल तसं होईल। नाही 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 बाळांनो, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही। आपल्यासोबत, तुमच्यासोबत जे काही वाईट होत असतं ना, ते आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार होत असतं। आणि महाराज तर उलट तुमचं जे प्रारब्ध आहे, तुमचे जे भोग आहेत, आपले जे भोग आहेत ते कमी करण्याचं काम करत आहेत। ते तुम्हाला शिक्षा का करतील त्यांच्या लेकरांना? फक्त तो विश्वास महाराजांवर ठेवा, महाराजांशी एक नातं तयार करा। जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते,
तर माझ्या भावाची मला भीती कशाला? त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचं नामस्मरण करण्यासाठी मला कशाची भीती? तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला बोलण्यासाठी, तुमच्या भावाला बोलण्यासाठी, त्यांच्याकडून काही मागण्यासाठी तुम्ही घाबरता का की नाही माझ्याकडून चूक झाली तर ते मला शिक्षा करतील? नाही ना. मग तसेच दत्त महाराज आपली भाऊ आहेत, आई आहेत, वडील आहेत, त्यांना तुम्ही का घाबरता? उलट तुमच्या आयुष्यातल्या समस्या तुम्ही इतर लोकांना सांगितल्या तर ते एक वेळा ऐकून घेतील, 2 वेळा ऐकून घेतील, तिसऱ्या वेळेला तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत. म्हणतील काय दरवेळेस याचं रडगाराणं असतं ना, आणि रडून ऐकतील आणि हसून तुमचा मजाक उडवतील, लोकांना सांगतील. पण आपले महाराज स्वामी असं कधीच करणार नाहीत. तुम्ही कितीही त्यांना भांडा, त्यांना बोला, त्यांना तुमच्या समस्या सांगा, ते कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की मला सांगू नको, सांगू नको. उलट ते सगळं तुमचं ऐकून घेतील, आपल्या पोटात ठेवतील आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग दाखवतील. त्याच्यामुळे याला त्याला सांगण्याच्या ऐवजी महाराजांना शरण या, स्वामी सेवेमध्ये या, सेवेमध्ये या. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता मी तुम्हाला हे पण का सांगितलं की मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते? कारण इथे प्रश्न येतो, गुरुचरित्र पारायण म्हटलं की प्रश्न येतो, ताई महिला करू शकतात का? आम्ही तर असं ऐकलं आहे महिला पारायण करू नाही शकत, आमच्याकडे तर करत नाही. मग मी स्वतः एवढ्या वर्षापासून करतेय, मग माझं काही वाईट झालं नाही, माझं सगळं काही चांगलंच चांगलं झालेलं आहे, मग तुमचं वाईट कसं काय होईल? आणि तुम्ही तर अगोदर तुम्हाला सांगितलं की वाईट कशामुळे होत असतं, देव करत असतो का? अजिबात नाही. त्याच्यामुळे महिला, पुरुष, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले, विधवा, अगदी प्रत्येक जण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, किंवा आपल्या आईसाठी कोणतेही लेकरं तू छोटा, तू मोठा, तू करू शकतो, तू नाही करू शकत असा भेदभाव नाही. सगळ्यात मोठा, आता बघा तुमच्या मनातली अर्धी भीती तर इथेच निघून गेलेली असेल. पण बऱ्याच जणांना वाटेल की एवढा व्हिडिओ झाला हे तर बाकीचीच माहिती सांगितली, पण ही माहिती गरजेची होती. तुम्ही इतर चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला माहिती अगदी म्हणजे मिळून जाईल. हा असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा. पण ही जी मी तुमच्या मनातून भीती काढली, ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली, ती तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही किंवा तुम्हाला कोणीही सांगणार नाही. ही जी माहिती सांगितली ना, ती तुम्हाला महाराजांच्या जवळ आणण्यासाठी होती. ही माहिती तुमच्या डोक्यामध्ये घुसली, डोक्यामध्ये गेली, फिट बसली की तुम्ही आपोआप महाराजांच्या जवळ जाणार. तुम्हाला आयुष्यात कधीच कोणाकडे रडगारानं मांडायची गरज नाही. महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल. आयुष्यामध्ये राजयोग येईल, आयुष्याचं सोनं होईल, जे काही आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. आता गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं? तर बऱ्याच वेळेला असं येतं की नाही फक्त शुक्रवारी सुरू करायचं किंवा फक्त शनिवारी सुरू करायचं, ह्याच दिवशी सुरू करायचं. इथे परत मी एक वेळा तुम्हाला सांगेल, तुमच्या आईची, वडिलांची सेवा करण्यासाठी कोणता दिवस काय, कोणता वार काय, कोणती वेळ काय. अहो आपल्या आईला शरण जाण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक दिवस शुभ आहे, प्रत्येक वार शुभ आहे, प्रत्येक वेळ शुभ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल त्या दिवशी, त्या वारी तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. आता मी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आता मी म्हणजे मनामध्ये असा विचार केलेला आहे की 21 तारखेपर्यंत मला 3 दिवसाचं, म्हणजे आज मी सुरू केलं तर 3 दिवसाचं पारायण, परत 1 दिवस गॅप द्यायचं, परत 3 दिवसाचं पारायण करायचं, परत 1 दिवस गॅप द्यायचा, परत 3 दिवसाचं पारायण करण्याचा असा मी विचार केलेला आहे. पण बघू काय होतं. संकल्प वगैरे काहीही नाहीये, फक्त एक मनामध्ये महाराजांबद्दल श्रद्धा की नाही मला असं करायचंय. आता महाराजांची कृपा, महाराज करून घ्यायचं असेल तर करून घेतील, नाही तर एक पारायण तर बघा मी नक्कीच करणार आहे. कारण आता हा व्हिडिओ मी शूट करत आहे, हा व्हिडिओ झाल्यानंतर मी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे. तर कोणत्याही दिवशी तुम्ही पारायणाला बसू शकता. आता इथे प्रश्न येतो, ताई आमचं घर लहान आहे, आमचं भाड्याचं घर आहे, छोटं घर आहे, आम्ही पूजा मांडणी करू नाही शकत. तुमचं घर मोठं असेल, तुमच्या घरामध्ये जागा असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी करा. पूजा मांडणी म्हणजे काय? एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं, त्यावर वस्त्र अंथरायचं, महाराजांचा फोटो ठेवायचा, गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचं, रोज महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवायचा, महाराजांसाठी पाणी ठेवायचं आणि घंटी ठेवायची, दिवा लावायचा. या पद्धतीने पूजा मांडणी करायची. पण तुमचं घर लहान आहे, जागा नाहीये,
काही हरकत नाही. देवघरासमोर बसायचं, आसन टाकायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, ग्रंथाला आसन द्यायचं आणि देवघरासमोर बसून पारायणाला सुरुवात करायची. काही नाही, आपल्याला महाराजांच्या चरणाशी जायचं आहे. त्यांना किती फुलं अर्पण करायचे, त्यांना तुम्ही कोणते वस्त्र घालताय, किती मोठी पूजा मांडणी करताय, याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही. महाराजांना फक्त तुम्ही किती मनापासून, किती अंतकरणापासून सेवा करताय, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण आजकाल काय ना, ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवतोय आणि नको त्या गोष्टीकडे वळतोय, आपला ट्रॅक चेंज करतोय आणि त्याच्यामुळे मग आपल्याला सेवेचा अनुभव येत नाही. तुम्ही बाकीच्या सगळ्या 17 भानगडी सोडा, फक्त सेवा जी आहे ना ती मनापासून करा. सेवा करत असताना एकाग्र व्हा, महाराजांशी एकरूप व्हा आणि मग बघा कसे आयुष्यामध्ये चमत्कार होतात, कसे सेवेचे अनुभव येतात. आता ही पण झाली की पूजा मांडणीची माहिती की आपण देवघरासमोर बसून करू शकतो. तर गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला 7 दिवसांचं पारायण करायचं आहे. 3 दिवसाचं कसं करायचं, 1 दिवसाचं कसं करायचं, याचे सुद्धा पुढे चॅनलवर आपल्या व्हिडिओ येतील. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर 7 दिवसांचं पारायण करायचं आहे. आपण तुम्हाला ज्या दिवशी हवं असेल त्या दिवसापासून 7 दिवसांपर्यंत पारायण करायचं. रोज किती अध्याय वाचायचे हे तुम्हाला गुरुचरित्र जो ग्रंथ असतो त्याच्या सुरुवातीलाच पानावर दिलेला आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे. सेम ज्या पद्धतीने दिलेला आहे त्या पद्धतीने रोज तेवढे अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करायचे. त्यानंतर वरण भात भाजी पोळी जे काही असेल त्याचा नैवेद्य आपण बनवायचा. तो नैवेद्य पोथीला दाखवायचा, महाराजांना दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्या जोडप्याला जीव घालायचं. जोडपं नाही मिळालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं दत्त मंदिर असेल तिथे शिदा दान करायचं आहे. मी स्वतः या पद्धतीने करते, कारण का कोणाला बोलवणं होत नाही, बऱ्याच वेळेला आपल्या वेळेला बोलवल्यावर कोणी येत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं उद्यापन कसं करत असते की 7व्या दिवशी नैवेद्य बनवायचा, दाखवायचा, आरती वगैरे करायची आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दत्त मंदिरामध्ये जाऊन शिदा जो आहे तो तिथे अर्पण करून यायचा. मग तिथले जे गुरुजी वगैरे असतील ते घेऊन जातात. या पद्धतीने शिदा कसा असावा, किती असावा याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्याच्यामध्ये काय काय असावं तर ते पण मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर या पद्धतीने गुरुचरित्राचं उद्यापन करायचं आणि दररोज गुरुचरित्राचं पारायण करायला जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेला दिवा अगरबत्ती लावायची, महाराजांना प्रार्थना करायची. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ करायची. 108 वेळा जप करायचा. त्यानंतर महाराजांना प्रार्थना करून पारायणाला सुरुवात करायची. त्या दिवशीचे सगळे अध्याय वाचायचे. अध्याय वाचून झाल्यानंतर परत त्या पोथीला नमस्कार करायचा, महाराजांना नमस्कार करायचा. जो काही नैवेद्य असेल, काहीतरी गोडाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर त्या पोथीची महाराजांची आरती करायची आणि नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने 7 दिवस रोजची पारायण करतानाची आपली दिनचर्या असायला हवी. आता हे पारायण करत असताना नियमांचं काय पालन करायचं आहे तर 7 दिवस कडकडीत आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे. घरामध्ये इतरांना सुद्धा खाऊ द्यायचं नाही, घरामध्ये बनवायचं सुद्धा नाही आणि तुम्ही सुद्धा खायचं नाही. 7 दिवस तुम्हाला बाहेरचं जे परान्न जे आहे ते खायचं नाहीये. तुम्ही ऑफिसला वगैरे जाता, घरातून स्वयंपाक बनवा, आपल्यासोबतचा डब्बा घेऊन जातो खायचा. 7 दिवसामध्ये दुसऱ्या कोणत्या गावाला जायचं नाही, कारण गावाला गेलं तर मग आपला पारायणाचा खंड होईल. 7 दिवसामध्ये आपल्याला पारायणाचा खंड पडू द्यायचा नाहीये आणि पिरियड्सची डेट बघूनच सुरू करायची, म्हणजे 7 दिवसामध्ये पिरियड्स येणार नाहीत. आणि जर अचानक सुतक वगैरे आलं तर तुमचे मित्र मैत्रीण जे तुमच्या आडनावाचे नाहीत, जे तुमच्या गोत्रातील नाहीत त्यांना बोलवायचं. जे राहिलेला ग्रंथ आहे तो वाचन करायला लावायचा आणि सेवा जी आहे ती पूर्ण करायची. पारायण अर्धवट सोडायचं नाही.